मित्रांनो, जर तुम्हाला वाटत असेल की आयुष्यात आपल्या खूप संघर्ष आहे, तर संघर्षामुळं किंवा परिस्थितीमुळं शिक्षण सोडलं अशीही कारणं आपण ऐकली असतील. परंतु परिस्थितीची कारणं देऊन शिक्षण सोडणाऱ्या आणि छोट्या-छोट्या गोष्टींमुळं नैराश्यात जाणाऱ्या अशा दोघांनीही हे पुस्तक नक्की वाचायला पाहिजे. कारण एक विद्यार्थी काय असतो ते ह्या पुस्तकातून समजतं. ज्या विद्यार्थ्याला वर्गाबाहेर बसून शिक्षण घ्यावं लागतं, तिथपासून सुरू झालेला प्रवास तो थेट अर्थतज्ञ, संसद रत्न, भारतीय संविधानाचे शिल्पकार अशा अनेक नानाविध पदव्यांनी जगभरात गौरव केला जातो. ज्या माणसाला हे पुस्तक वाचून विद्यार्थी समजला, त्या माणसाला विश्वरूप दर्शन झालं असं मी समजतो. बाबासाहेबांना जातीपातीच्या पलीकडे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल, तर त्या प्रत्येकानं हे पुस्तक वाचलं पाहिजे. इतक्या साध्या, सरळ, सोप्या आणि हृदयाला भिडणाऱ्या भाषेत हे पुस्तक जगदीश ओवाळ यांनी लिहिलेलं आहे. मी या पुस्तकाची ॲडव्हर्टाइज करत नाही, परंतु हे पुस्तक मी वाचलं. मला इतकं भावलं, की मला वाटलं याच्यावरती आपण व्हिडिओ बनवला पाहिजे आणि हे पुस्तक सर्वांपर्यंत पोहोचलं पाहिजे. तसं हे पुस्तक बेस्ट सेलर आहे. परंतु यामध्ये जगदीश ओवाळ म्हणतात, की "शोधू नका मला मूर्तीत दगडांच्या, सापडू दे भीम माझा कृतीत माणसांच्या." अशा अनेक अनेक गोष्टी आहेत या पुस्तकामध्ये बाबासाहेबांच्या, की जे शॉर्टकटमध्ये त्यांचं आत्मचरित्र म्हणलं तरी काही हरकत नाही. उद्या जर तुम्हाला कोणी विचारलं, की बाबासाहेबांनी फक्त दलितांसाठी काम केलं किंवा बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय केलं? तर मित्रांनो, त्याला हे पुस्तक भेट द्या. इतकं हे पुस्तक भारी आहे. एका विद्यार्थ्याला शाळेबाहेर बसून शिक्षण घ्यावं लागतं आणि त्याच विद्यार्थ्याचा पहिला दिवस आज आपण विद्यार्थी दिन म्हणून साजरा करतो. ही टोक ती टोक हे परिवर्तन कमी नाही. जर आयुष्यामध्ये काही बदल हवा असेल, काय आपल्याला करून दाखवण्याची जिद्द असेल, चिकाटी असेल, तुम्ही म्हणत असाल, की परिस्थिती आमची आमच्या विरोधात आहे. तर मित्रांनो, परिस्थिती काय असते, संघर्ष काय असतो आणि बाबासाहेब म्हणजे काय, हे जर शॉर्टकटमध्ये समजून घ्यायचं असेल, तर छोट्यात सविस्तर विश्लेषण असणारं, परंतु शॉर्टकटमध्ये असणारं, अगदी सोप्या, साध्या, सरळ भाषेत हे पुस्तक तुमच्या संग्रही असणं गरजेचं आहे. आपल्या देशाचा हा एकमेव असा महापुरुष आहे, की जगभरात ज्यांचे पुतळे जास्त आहेत. जगभरात मानवमुक्तीच्या संघर्षात प्रेरणास्थान म्हणून बाबासाहेबांना मानलेलं आहे. त्यामुळं हे पुस्तक नक्की वाचा.